दृष्टिहीन कल्याण संघ ने आरोप लगाया है कि पुणे और पिंपरी चिंचवड शहर की जीवन रेखा माने जाने वाले पीएमपीएमएल बस चालक दिव्यांगों और दृष्टिहीनों का अनादर कर रहे हैं। दिव्यांगों और दृष्टिहीनों को देखकर भी बस स्टैंड पर बस नहीं रोकना, दिव्यांगों और दृष्टिहीनों के साथ अभद्र व्यवहार करना। दृष्टिहीन कल्याण संघ के महासचिव संतोष राउत ने आरोप लगाया कि पीएमपीएमएल चालक लगातार ऐसी हरकतें कर रहे हैं। संतोष राउत ने यह भी आरोप लगाया कि पीएमपीएमएल में अनुबंधित बसें उपलब्ध कराने वाले ठेकेदार एंथनी के चालक भी ऐसी हरकतें बार बार हो रही हैं। सर, माझ्या बाबतीतला तर अनुभव आहेच आहे, पण इतर दिव्यांग नागरिकांच्या बाबतीत सुद्धा हेच होतंय। ते लोक डेपो पर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि ते लोक पुढे येऊन बोलू शकत नाहीत। याचा फायदा कुठेतरी पीएमपीएमएल कडून उचलला जातो। मुळात एक गोष्ट आम्हाला कळते की अत्यावश्यक सेवेमध्ये खरं तर खासगी बसेस नसायला पाहिजे, जेणेकरून हा समाजातील नागरिकांना त्रास या कॉन्ट्रॅक्टच्या चालकांचा होईल। कॉन्ट्रॅक्टच्या चालकांची भाषा अशी आहे की आम्ही आज आहे आणि उद्या नाही, आमचं कोणी काहीही वाकडं करू शकत नाही। सर, याच्या आधी दीपा मुधोळ मुंडे मॅडम ज्यावेळेला होत्या, नयना गुंडे होत्या, त्याच्यानंतर आपल्याकडे आयएस ओमप्रकाश बकुरिया होते, यांच्याकडे सुद्धा या आधी खूप वेळा तक्रारी केलेल्या आहेत। आता आमची मागणी एकच आहे की खात्याने तात्काळ स्वतःच्या बसेस विकत घ्याव्यात, जेणेकरून कॉन्ट्रॅक्ट वाल्यांकडून केला जाणारा उत्माज आहे हा थांबेल आणि राजकारण्यांचा असणारा जो हस्तक्षेप आहे या खात्यामध्ये तो थांबेल। आणि ज्या काही चालकावरती आता कारवाई करणार असं आश्वासन त्यांनी मला दिलंय, परंतु त्या चालकाला समोर आणून हजर करणं आमच्या समोर गरजेचं आहे आणि त्या चालकाला निलंबित हे केलंच पाहिजे। कमीत कमी 3 महिने तर निलंबित केलं पाहिजे, कारण त्याला या गोष्टीची जाणीव व्हायला पाहिजे की बाबा हे दिव्यांग नागरिक आहेत, यांचा जर आपण स्टाफ फुकवत असू तर याला काय अर्थ आहे, कारण आम्ही तर एखाद्या गाडीला नाही हात करू शकत। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र।